सध्या एफडीएची धमाकेदार कारवाई सगळीकडेच सुरू आहे. त्यातच खाद्यतेल कारवायांसाठी आजपासून नवीन एसओपी लागू करण्यात आलेत. भेसळयुक्त खाद्यतेलावर कारवाई करण्याचा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा आहे. सुरक्षित ऑइल आपल्याला मिळावं याचा मागचा उद्देश आहे. एफएसएसआयच्या आदेशाच्या नियमानुसार ऑइल विकलं पाहिजे. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये तेल विकणं योग्य नाही असं तुकाराम मुंढे म्हणतात. सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत आपण ज्या वेगवेगळ्या कारवाया करत आहोत त्याच्यामध्ये आपण काही कंप्लायन्स ऑर्डर काढत आहोत. प्रथमतः आपण प्रोहिबिटेड आयटमवरती कंप्लायन्स ऑर्डर काढली होती. त्यानंतर आपण हॉटेल रेस्टॉरंट इटरीजवरती काढली होती. त्यानंतर मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स याच्यावरती काढली. त्यानंतर स्कूलच्या बाबतीत ते काढली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र अंतर्गत पुढचा जो एक महत्त्वाचा पाऊल आहे, या बाबतीतली पुढची ऑर्डर आपण कंप्लायन्स ऑर्डर आज इश्यू केलेली आहे. ती ऑर्डर आहे एडिबल ऑइलच्या बाबतीतली. एडिबल ऑइल जे आहे ते आपल्या सर्व नागरिकांच्या प्रत्येक घरामध्ये असतं. इट इज एसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली कन्झम्पशन. वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून पदार्थ बनवण्यासाठी त्यासाठी लागतो आणि ते आपण कंझ्युम करतो. आणि याच्यावरती जे रेग्युलेशन्स आहे त्याचं कंप्लायन्स होणं गरजेचं आहे. ज्याच्या माध्यमातून ते जर कंप्लायन्स केले तर आपल्याला स्टँडर्ड एडिबल ऑइल आणि सेफ ऑइल भेटेल, एडिबल ऑइल, आणि त्याच्यामुळं आपली हेल्थ व्यवस्थित राहील. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. 2011ला आपले फसाईचे जे ॲक्ट रूल्स आणि त्यानंतर वेगवेगळे रेग्युलेशन जे आले त्याचं कंप्लायन्स होणं, त्यानुसार लायसन्सेस असणं किंवा रजिस्ट्रेशन असणं, त्याच्यावर फूड प्रॉडक्ट्सच्या बाबतीत ज्या गाईडलाईन्स आहेत आणि रेग्युलेशन्स आहेत ते पाळणं आणि त्यानुसारच याचं प्रोडक्शन होणं आणि विक्री करणं हे अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे गेल्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आम्ही काही तपासणी केल्या, यावर्षी काही तपासण्या केल्या, इन्स्पेक्शन केले आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही मेजर लॅकुना आढळले आणि त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये आणखी जास्त काम करण्याची गरज आहे हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. तर एडिबल ऑइलच्या बाबतीत एडिबल ऑइल इंडस्ट्री जी आहे, मॅन्युफॅक्चरिंग असतील, रिपॅकर्स असतील, पॅकर्स असतील, त्याच्यामध्ये लेबल किंवा ब्रँडवरती काम करणारे संस्था किंवा असतात असतील, यांच्यावरती आपण बघितलं असेल तर महत्त्वाच्या एक 8-10 गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. 8-10 म्हणण्यापेक्षाही एक 12 प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्रुटी खूप मोठ्या प्रमाणात सापडल्या. पहिली सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आम्हाला सापडली ती अनरजिस्टर्ड किंवा अनलायसन्स्ड अशा अनेक इस्टॅब्लिशमेंट आहेत. ते व्यवसाय चालवतात, ते अपेक्षित नाही. प्रत्येकजण या क्षेत्रामध्ये व्यवसाय जो करतो किंवा या क्षेत्रात म्हणजे फूड बिझनेसमध्ये जो करतो तो फूड बिझनेस ऑपरेटर म्हणून काम करताना त्यांनी रजिस्टर करणं किंवा लायसन्स घेणं हे बंधनकारक आहे. तर विदाऊट लायसन्स आणि विदाऊट रजिस्ट्रेशन जे असते त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे. तर ती आम्हाला एक गोष्टी आढळली. दुसरी गोष्ट आहे की जे तेल आहे म्हणजे एडिबल ऑइल जे म्हणतो, जे डिक्लेअर्ड आहे त्याच्यामध्ये अघोषित तेल त्याचं अडल्चरेशन करणं, मिक्स करणं किंवा तेलाची भेसळ करणं असाही प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला